नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संजय गोमासे, कावेरी सीड्स. आज दिनांक 14 जुलै 2025. आपण कावेरी सीडचं आपण दोन झेंडू मध्ये काम करतो. एक येल्लो आणि एक ऑरेंजमध्ये. ऑरेंजमध्ये आपली व्हेरायटी आहे सुपरगंधा आणि येल्लोमध्ये आहे कॅप्टन येल्लो. तर शेतकरी बंधूंनो, आज जो आपला लाईव्ह प्लॉट आहे हा कावेरी सुपरगंधाचा प्लॉट आहे. आणि आपल्यासोबत आहे गेल्या साधारण 3 वर्षापासून कावेरी सुपरगंधा लावणारे शेतकरी प्लस व्यापारी. महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः शेतकरी तर आहेच, पण मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये झेंडू किंवा इतर जे फुल पिकं आहे ते सप्लाय करतात. आपल्यासोबत आहे, तर त्यांना आपण विचारू की योगेश भाऊंना सुपरगंधा हिरवण कसं वाटतं. योगेश भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव पूर्ण? योगेश भरत जोरवर, राहणार शमशेरपूर, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर. योगेश भाऊ, आपला नंबर काय? 90 96 20 41. आता हा जो सुपरगंधाचा प्लॉट आहे योगेश भाऊ, याची साधारण लागवड किती तारखेला केली होती तुम्ही? 15 मे. 15 मेला. आणि साधारण पहिला तोडा तुम्हाला कितव्या दिवशी आलाय? 40व्या दिवशी. 40व्या दिवशी. म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो की 15 मेला लागवड झालेली आहे आणि साधारण पहिला तोडा हा 20 जूनला आलेला आहे. म्हणजे साधारण 40 दिवसामध्ये तुम्हाला 40 दिवसात cutting पहिला झाली. तोडा आलेला, कटिंगला आलेला आहे. हो. तर आतापर्यंत साधारण याचे तोडे किती झाले? आता 5वी कटिंग आहे. म्हणजे 5वी कटिंग. साधारण 5 कटिंग मध्ये मार्केटला हा माल किती गेलेला आहे? माल कमीत कमी पहिल्या कटिंगला 250 किलो निघाला होता बोनीला. हा. दुसऱ्या कटिंगला 500 किलो निघाला. हम्म. तिसऱ्या कटिंगला 800 किलो निघाला. हम्म. आणि चौथ्या कटिंगला 1200 किलो निघाला. आणि जो आता 5वा तोडा आहे, तर तुम्हाला साधारण म्हणजे चौथा तोडा तोडून किती दिवस झाले? आता तिसरा दिवस आहे या साधारणपणे. आणि आता जो 5वा तोडा आहे हा किती दिवसात येईल? 5वा दिवस ह्या 3 एक दिवसात येईल. म्हणजे 5व्या-6व्या दिवशी कटिंगच राहते. म्हणजे 5व्या-6व्या दिवशी तुम्ही Cutting. तोडा करतात. कटिंग. तर मला एक सांगा, आता जेव्हा तुम्ही माल मार्केटला नेता हो. तर याच्यामध्ये कॉम्पॅक्टनेस म्हणा हम्म. किंवा टिकाऊपणा कसा आहे, हो. उत्पादन क्षमता कशी आहे, तर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भागांमध्ये जे शेतकरी झेंडू करतात तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मागच्या वर्षी मी ही कावेरी सीड 2,500 काडी लावलेली होती. मी तिची ट्रायल घेतली पाठीमागच्या वर्षी. का मला चांगली वाटली त्याचं कॉम्पॅक्ट आणि तिचा कलकत्ता टाईप मध्ये तिचा गोल साईज संपूर्ण आणि तिची टिकायची क्षमता मार्केट बसव एकदम व्यवस्थित आहे. मार्केट बी व्यवस्थित भेटतं तिला आणि व्यापाऱ्यांची बी मागणी जास्त आहे या व्हरायटीला. आणि तिचं उत्पन्न बी फार आहे, उत्पन्न जास्तीत जास्त उत्पन्न फार आहे. हो. साधारण आता जे तुमचे 4 तोडे झालेले, आता 5वा तोडा आलेला, तर अमाऊंटच्या स्वरूपात जर विचारायचं तर काही किलोने विकलेले आणि आतापर्यंत तुम्हाला पैशाच्या स्वरूपात किती अमाऊंट आलेली? आमचा पहिला तोडा आहे ना 15 रुपयाने गेलता. हा. दुसरा तोडा तिचा 30 रुपयाने गेला. हा. तिसरा तोडा तिचा 45 गेला. हा. कालचा तोडा 65 रुपये गेला. म्हणजे 1300 किलो. कमीत कमी तिचे 1.5 लाख रुपये झालेले. हा. पण अजून आमची अशी क्षमता ही व्हरायटी कमीत कमी रोगाला जास्त बळी नाही अशी चांगली व्हरायटी आणि कमीत कमी गणपती पार करेल ही माझी गॅरंटी आहे या व्हरायटीची पहिल्यापासून. म्हणजे अजून साधारण 1.5 महिना प्लॉट चालेल असं 1.5 तुम्हाला महिना पक्का चालणार, पक्का चालणार. अपेक्षित आहे. आणि हिचं उत्पन्न बी असं वाटतं का 20 एक क्विंटल प्रत्येक कटिंगला निघायला पाहिजे. कळी बी भरपूर आहे वगैरे. प्लॉट बी छातीपर्यंत लागलेला आहे. असा प्लॉट मी अजून बघितला नाही. आमचं बी खर्च भरपूर आहे या व्हरायटीला. आणि ती 5व्या कटिंगच्या नंतर कलकत्त्याच्या साईज मध्ये जाते आणि व्यापाऱ्याला सुद्धा पुढल्या समोरच्या व्यापाऱ्याला सुद्धा लक्षात येणार नाही हायब्रिड मधला लाल सीडचा कावेरी आहे का, तो कलकत्ता समजतो डायरेक्ट. मी कालची ती व्हरायटी कालचा तोडा टाकला, मी व्यापाऱ्याला पुढं पार्टीला सुद्धा सांगितलं की कलकत्ता आहे. त्याला सुद्धा लक्षात येत नाही लवकर. म्हणजे कलकत्ता म्हणूनच कलकत्ता म्हणूनच विक्री जाते सगळं. बरं, आता महाराष्ट्रात म्हणा किंवा परिसरात जे लोक हो करतात, गुजरात वगैरे सगळं पार MP वगैरे सगळी माल पार्सल होतात तुमच्याकडून हो. जातात समजा. किती 100% पाऊस चालू द्यायचे या व्हरायटीला. 100% तुम्ही आता फुल आहे हे फुल पूर्ण वल्लय. हे बघा हे पूर्ण वल्लय, पूर्ण दाबतो बघा फुल कसं निघतंय. म्हणजे ऍज इट इज होऊन जातं परत. एकदम कॉम्बॅस एकदम व्यवस्थित आहे त्याची. म्हणजे टिकाऊ क्षमता समोर 100% माल का ओला असला तरी काळा पडणार नाही त्याची गॅरंटी आम्ही
100% शेतकऱ्यांना मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सांगितले कावेरी सुपरकांदा लावा. माझ्या बी क्षेत्रात 20,000 काढी. सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की मी लावा, भरपूर उत्पन्न आहे आणि व्यवस्थित तिला रेट भेटतो. सगळं मार्केटिंगला हायब्रिड वगैरे आता शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता मागच्या वेळेस किंवा मागच्या वर्षी योगेश भाऊनी फक्त 2,500 काडी लावली होती आणि साधारण यावर्षी त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये 20,000च्या आसपास रोप रोप लावलेली. लावलेले आहेत. मला चांगलं उत्पन्न भेटलं. 2,500 काडीत मी 100 कॅरेट काढायचो. म्हणजे या तुमचा अनुभव वर्षी खूप चांगला आहे. ह्या वर्षी आता मला अनुभव नाही, पण कमीत कमी 20 ते 25 क्विंटल माल निघायलाच पाहिजे. प्रत्येक टोळ्याला. हा, पाठीमागच्या वर्षी तर एवढं जमलेला नव्हता प्लॉट. ह्या वर्षी 1 नंबर प्लॉट झालेला आहे. त्याचं पर कमी अजिबात केले नाही. पर कटिंग झाली का फवारा वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे सगळं. खत वगैरे पाणी त्याला व्यवस्थित चालू आहे. चला धन्यवाद. धन्यवाद. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनो तुम्ही कावेरी सीड कंपनी लिमिटेड ही व्हरायटी तुम्ही जास्तीत जास्त लावा, की ही तुम्हाला परवडेल या आयोगाने शक्यतो शेतकऱ्यांना. आणि व्यवस्थित तिची सगळी क्वालिटी वगैरे एकदम मार्केटिंग यापरी कावेरी म्हणले मी भरपूर शेतकऱ्यांना ही कावेरी सीडची रोप दिलेले. अजून लावा, की माझ्या खात्रीशीर एकदम याचे लावा.